सब बंद कर दूंगा। ये जिले में सबसे नंबर 2 के धंधे यही चलते हैं सब। चंदन का चलता, चावल का चलता, वो क्या क्या चलते हैं। जब पहली बार वो हत्या बंद हो गई और बकरीद आ गई तुम्हारी, हाँ, कुर्बानी के लिए, ये 2-4 जने मेरे पास आए। ये भी था, बोले साहब ये क्या लिया साहब ने, क्या क्या तुम्हारे को क्या किया, अब हमने क्या खाना, और क्या हुआ, वो काटने देते नहीं। जब तक रावसाहेब दानवे है बंद नहीं होगा तुम्हारा। अंडभक्त नाही मानेंगे। भाजप आणि अंडभक्तांना अजून किती नागडं होणार। हा आहे दानव आणि हा खाजगीच सांगतोय कापा रावसाहेब दानव आहे। हाच मतांसाठी गोमाता म्हणतो आणि खाजगीमध्ये जाऊन कापायचा सल्ला देतो आणि याचीच चाटणारे अंडभक्त आम्हाला हिंदुत्व शिकवतात। या भाजपचं हिंदुत्व नाही, नकली हिंदुत्व आहे आणि याचे हे रोज नागडे होतात। बघितलं ना तुम्ही, हा रावसाहेब दानवाला सगळे 2 नंबरचे धंदे माहिती आहेत, याच्याच कृपा दृष्टीने सगळं चालू आहे आणि हा खाजगीमध्ये गेल्यानंतर काय म्हणतोय की तुमचे सगळं मला माहिती आहे, पण मी आहे तोपर्यंत काळजी करू नका। भारत देशामध्ये गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर याच्याकडे मुसलमान लोक आले, मग ते म्हटले हे काय केलं साहेब, तर हा म्हणतोय की रावसाहेब दानव आहे तोपर्यंत तुम्ही कापाकापी करा, काही अडचण नाहीये। हे आहे नकली हिंदुत्व भाजपचं। पाहिलं तुम्ही, ऐकलं तुम्ही, समजलं तुम्ही, तरी पण अंडभक्तांना पटणार नाही आणि हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। अरे एक गोष्ट लक्षात घ्या, 10 वर्षापूर्वी बीफ एक्सपोर्ट मध्ये भारत 8व्या-9व्या नंबरवरती होता। आज तोच भारत देश बीफ एक्सपोर्ट मध्ये 2 नंबरवरती आला। त्याचं कारण म्हणजे ह्या दानवासारखी लोक, यांच्या कृपादृष्टीमुळे, यांच्या वरद हस्तामुळेच गोहत्या होत आहेत। अरे जी सामान्यांची लेकरं प्राणपणाला लावून गोरक्षक बनून गायींचे प्राण वाचवतात, त्यांच्या कसायाच्या समोर उभे ठाकतात अगदी प्राणपणाला लावून, त्यांच्यासाठी आज मला वाईट वाटतंय। या नेत्यांमुळेच आपलं सगळ्यात मोठं नुकसान झालंय। हे भिकारचोट नेते मतांसाठी प्रत्येक गोष्टीचा अजेंडा बनवतात, मतांमध्ये ते कन्वर्ट करतात आणि त्यांचं काम झालं की त्यांच्या हिशोबाने राजकारण करतात आणि आपल्या बोकांडी बसतात। हे तुम्हाला सुधारायला वेळ लागेल, बघायला वेळ लागेल, पण यांचं हे नागडं पण रोज तुम्हाला दिसणार। हे आहे भाजपचं नकली ढोंगत्व। फडणवीस साहेब हेच आहे का तुमचं हिंदुत्व? मोगली साहेब हेच आहे का तुमचं हिंदुत्व? दानव, या दानवाच्या ढुंगणावरती त्या प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनेचे बांबूचे फटके पडले पाहिजेत, तेव्हाच ही नेते लोक, हे भिकारचोट नेते लोक सुधरतील। आधी नेत्यांना सुधरवा, समाज आपोआप सुधरेल।